रात्रीचे 12:45 वाजायला आले आहेत, पण आमची काही तयारी होत नाही आहे. आम्हाला आहे गुढीपाडव्याच्या दिवशी ऑर्डर आणि आम्ही त्याचीच तयारी करतो आहे. इथे वडे कमी पडले म्हणून परत कुकर लावली आणि आम्हाला झोप येत होती, पण काय करणार, ऑर्डर आहे तर मेहनत तर करायला पाहिजे ना. पण झोप उडवत होती आणि कुकरची शिट्टी होईपर्यंत मला हे चॉकलेट किती दिवसापासून खायचं आहे, प्रीतीताईने दिलेलं ते आज खाते मी. हे ग्रॅन्युला बार आहे आणि याच्यामध्ये ना सगळे ड्रायफ्रूट्स सीड्स आहेत आणि मी जसं खायला घेतलं तसं ही बघा झोपेतून उठून आली, एकदम गाढ झोपेत होती पण जसं खायला घेतलं तसं असं क्यूटचा फेस करून माझ्यासमोर उभी राहिली. मग मी तिला मुद्दाम सांगितलं की नाही नाही व्याक काय करून, तेव्हा ती जरा बघायचं कमी झाली. पण खरंच हे चॉकलेट खूप जसं छान आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. आणि हो लास्ट टाईम मी त्यांचं नाव चुकून तृप्ती घेतलं होतं, त्यांचं नाव प्रीती आहे आणि त्यांना क्लासेस पण घेतात बेकिंगचे. सो तुम्ही नक्की जर तुम्हाला इंटरेस्टेड असेल तर तुम्ही नक्की त्यांच्याकडे जा क्लासेससाठी आणि ऑर्डर पण करा, मी टॅग करते तुम्हाला. सो रात्री आम्ही ते खाल्लं, चॉकलेट वगैरे वडे वगैरे बनवलं आणि झोपता 2 वाजले आणि सकाळी 5:30 वाजता उठून आम्ही आलो शॉपवर, कारण का लवकर ऑर्डर द्यायची होती. फटाफट वडे बनवले आणि मग पॅकिंग वगैरे केलं आणि गेलो आम्ही. शुभम आणि मी गेलेलो डिलिव्हरी करायला, कारण का डिलिव्हरी करायची होती, थोडं लांब होतं म्हणून. मस्त सकाळी सकाळी सूर्यदेवाचं दर्शन घेतलं. गुढीपाडव्याच्या दिवशी खूप जास्त छान आणि चांगली सुरुवात झालेली नवीन वर्षाची आपल्या. छान असा हा व्ह्यू बघत बघत आम्ही पोचलो ऑर्डर डिलिव्हरी जिथे द्यायची होती तिथे. आणि डिलिव्हरी देऊन खूपच जास्त छान वाटत होतं. असं ऑर्डर आले तर मला खरंच खूप छान वाटतं. ऑर्डर देऊन घरी येत होतो आणि तेव्हा मस्तपैकी ना सूर्याची किरणं अशी चेहऱ्यावर पडत होती, तर खूप जास्त छान वाटत होतं. कोवळं ऊन होतं. तर आलो घरी, पूजा वगैरे केली आणि मम्मीने ना श्रीखंडपुरी बनवलेली. सो श्रीखंडपुरी खाल्ली मस्तपैकी, खूप दिवसांनी खाल्ली होती ना, तर एकदम आवडीने खाल्ली. आणि त्यानंतर जे झोपून गेली आहे ना, म्हणजे आम्ही तिघं पण झोपलो, उठायचं मनच करत नव्हतं, कारण का रात्री पण लेट झोपलो होतो, सकाळी लवकर उठलो होतो. पण शॉपवर जायचं होतं, मग उठून फ्रेश होऊन शॉपवर गेलो. आणि आई आणि पप्पा संध्याकाळी आले होते घरी गावावरून, आणि आईने काय काय आणलं ना ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. मस्त जेवायला घेतलं. ओके बाय, आजसाठी एवढंच, भेटे नवीन व्हिडिओमध्ये.